नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मीरा भाईंदर जिल्हा विशेष यावर महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. तर प्रशासकीय आणि भौगोलिक माहिती त्याविषयी तुम्ही बघू शकता मित्रांनो. मीरा भाईंदर स्वतंत्र जिल्हा नसून ठाणे जिल्ह्याचा एक भाग आहे आणि प्रशासकीय सोयीसाठी स्वतंत्र महानगरपालिका आणि पोलीस आयुक्त आहेत. पोलीस आयुक्ताची तुम्ही स्थापना बघू शकता मित्रांनो. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्ताची 1 ऑक्टोबर 2020 रोजी स्थापना झालेली आहे आणि स्थान हे शहर मुंबईच्या उत्तरेला आणि ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेस वसलेले आहे. याचा एक भाग वसईच्या खाडी आहे. आणि ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वामध्ये तुम्ही बघू शकता घोडबंदर किल्ला. हा ऐतिहासिक किल्ला मीरा भाईंदर शहराच्या सीमेवर आहे. पोर्तुगीज काळात येथे अरबी घोड्यांचा व्यापार होत असे, म्हणून याला घोडबंदर असे नाव पडले. उत्तने एक किनारी गाव असून मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. येथे निसर्गरम्य समुद्र आणि वेलकनी चर्च प्रसिद्ध आहे. आणि कणेची गुफा जवळपास संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भाग हा शहराचा लागून आहे. तिथे प्राचीन बुद्ध लेणी आहे मित्रांनो. आर्थिक आणि औद्योगिक त्यामध्ये तुम्ही पर्यटन बघू शकता. एक्सेल वर्ल्ड आणि ग्लोबल पिपासाना पॅगोडा गोराई या शहराची अगदी जवळ आहे. त्या मिठागऱ्यामध्ये भाईंदर आणि उत्पन्न भागात आजही मोठ्या प्रमाणात मिठागरे पाहायला मिळतात. मीठ वगैरे तुम्हाला बनवायला येथे पाहायला मिळेल. आणि पोलीस भरती विशेष महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये क्षेत्रफळ. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे क्षेत्रफळ सुमारे 79.4 चौरस किमी आहे. वाहतूक हे पश्चिम रेल्वेने मुंबई जोडलेले असून मुंबई अहमदाबाद मार्गाने NH-48 येथून जाते आहे. नद्या खाडी शहरातील उत्तरेस वसई खाडी आहे मित्रांनो. मीरा भाईंदर पोलीससाठी मी अजून एक जिल्हा विशेष व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि सर्वांनी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे. आता आपण समोर बघणार आहोत पोलीस आयुक्त वगैरे, उपायुक्त वगैरे त्यांच्याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. पोलीस आयुक्त मीरा भाईंदरचे निकेत कौशिक आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता. त्याच्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर पोलीस उपायुक्त गुन्हे शाखाचे संदीप डोईफोडे सर आहे. आणि त्याच्याखाली बघू शकता अशोक विरकर पोलीस उपायुक्त मुख्यालय हे आहे. त्याच्यानंतर राहुल चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांचे हे आहे मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही डाऊट्स आणि क्वेश्चन असतील तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी अंतिम निवड आधीपर्यंत मेडिकलपर्यंत डॉक्युमेंट चेकिंगपर्यंत आणत राहील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. तर भेटूया नवीन व्हिडिओत. थँक्यू फॉर वॉचिंग.